तुम्ही आधी शांत व्हा बघू. अहो मी आता तुम्हाला तेच सांगणार होते आणि तेवढ्यात कधी सांगणार होतीस ते? हा माणूस इथे कसा? मी सांगते. तू शीतलच ना? तू इथे कधी आलीस? काल रात्रीच इथे आली आहे. आणि मला कोणी सांगितलंही नाही. आम्हाला अचानक आमचं घर सोडावं लागलं आणि आम्ही रस्त्यावर होतो म्हणून आकाश साहेब आणि मनूताई आम्हाला इथे घेऊन आल्या. आकाश! अरे देवा, मला ज्याची भीती होती तेच झालं. बाबांना कळलं वाटतं. कळू दे. अरे काय घर का धर्मशाळा आहे? बाहेरच्या रस्त्यावरच्या लोकांना घरात आणून ठेवता तुम्ही आणि मला साधे सांगत नाही तुम्ही. अहो त्यांच्यावर अशी वेळ आली म्हणून ते आपल्या दारात येऊन उभे राहिले ना. माणुसकीच्या नात्याने विचार करा. मी त्यांच्यासाठी दुसरीकडे घर शोधतोय. काही दिवसांचाच प्रश्न आहे. किती दिवस राहणार आहेत ते इथे? 4-5 दिवस. ठीक आहे. आता तुम्ही आधीच सगळं ठरवलंय म्हणल्यावर मी काय बोलणार? हे दुसऱ्यांचं घर आहे, त्यांच्या घराला काही शिस्त आहे. ती शिस्त आपण पाळायला पाहिजे. गावरानासारखं वागू नका तुम्ही. रामाच्या हातून जे काही घडलं त्यासाठी त्यांना माफ करा. त्यांना नाही कळत कुठे कसं वागायचं ते. त्यांना त्यांच्या कुठल्याही वस्तूला कोणीही हात लावलेला आवडत नाही, अगदी घरच्यांनी सुद्धा. पण त्यांचा राग असाच आहे. थोड्याने होतील ते शांत. फक्त रामाला एवढंच सांग की त्यांच्या कुठल्याही वस्तूला हात लावू नकोस. आम्ही उद्याच इथून जाऊ. अजिबात नाही. कुठेही जायचं नाहीस तू. बरोबर. जोवर तुमची दुसरीकडे राहण्याची सोय होत नाही कुठेही जायचं नाही. अगदी बरोबर आहे. ही शलाका पण ना अगदी हात धुवून मागे लागली माझ्या इथून जा म्हणून. ती खरंच मग मला सांगेल आणि तसं झालं तर मला खूप वाईट वाटेल. पण म्हणून मी इथून निघून जायचं? नाही नाही, मी नाही जाऊ शकत. सर, मंगेश आत्ताच त्याच्या घरातून बॅग घेऊन निघालाय. काय? कदाचित मला असं वाटतं की त्याचा पळून जाण्याचा प्लॅन आहे. नमिता, तू त्याच्यावर नजर ठेव. मी पोहोचतोय. हो सर. सर, मला असं वाटतं तो सांताक्रूज साईडला चाललाय. म्हणजे तो नक्कीच एअरपोर्टला जात असेल. त्याआधीच त्याला पकडावं लागेल. नमिता, तू एक काम कर, त्याच्या मागावर राहा. मी नाकाबंदी करायला सांगतो. अभि, 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 तुझ्या सांगण्यावरून मी इथे आले ना. आता तुला माझं ऐकावं लागेल. प्लीज मला घरातली थोडीफार कामं करू दे. अगं पण माझ्या समाधानासाठी. म्हणून माझं मन मला स्वस्त बसू देणार नाही. माझं मन सारखं खातंय मला. प्लीज मला एवढी कामं करू दे. बरं बाबा. नाही कानवेल, यांना पळायची खूप हौस आहे. आपण यांना पळवतच पोलीस स्टेशनला नेऊ. चल. अरे तो बघितलंस का? पोलीस कसं कुत्र्यासारखं उडत घेऊन चाललंय त्याला. कोण आहे तो? अगं पाहिलास का? हाच तो अश्लील फोटो काढणारा. हो हो, तोच आहे. बरं झालं पकडला मेलेला. चांगली शिक्षा होऊ द्या आता त्याला. मी दिलेली औषधं त्यांना वेळेवर द्या आणि त्यांची नीट काळजी घ्या. ठीक आहे. बरं, काही लागलं तर मला एक फोन करा. डॉक्टर, कधीपर्यंत शुद्धीवर येईल हा? साधारणतः 2-3 तासांनी ते शुद्धीवर येतील. बरं, येऊ मी? थँक्यू डॉक्टर. जोर या खटल्याचा निकाल लागत नाही तोवर तू कुठेही जाऊ शकणार नाही. तेवढंच नाही तर पोलिसांना ऑर्डर आहे की तुझ्यावर 24 तास वॉच ठेवायचं. जेव्हा कोर्ट तुला जन्मठेपेची शिक्षा देईल तेव्हा मृत्यूदंडाची. सो मिस्टर मंगेश सरवदे, पोलिसांशी पंगा घेऊ नका, भागात पडेल. आणि हो, पुन्हा जर पळून जायचा प्रयत्न केलास तर मी बोलणार नाही. फोडून काय तर लेख. साहेब, त्याला सोडलंच कशाला? हातात टाकायचा होता. नाही कानविंदे, त्याची गरज नाही. काही दिवसांनी तो पाहुणचार घ्यायला इथेच येणार आहे. पण तोवर त्याच्यावर 24 तास वॉच ठेवा. मुंबई सोडून जाता कामा नये. ठीक आहे सर.